पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हे बघ याच्यात काय आहे? ह्याच्यातच असतील तुझ्या बांगड्या। यात बांगड्या आहेत पण माझ्या नाही आहेत। अगं दोन घे ना यातल्या बांगड्या, कोणाला काय कळणार आहे? नाही महादेव, असे केले तर ती चोरी होईल। आणि हा सारा ऐवज तुम्हाला कुठे मिळाला? कोणाचे आहे ते दागिने? अरे लबाडानो, एवढे दागिने कुठून आणलेत तुम्ही? हा, ते आम्हाला काकू आजींच्या फडताळ्यात मिळाले। आम्ही घेऊन आलो खेळायला। छान, दागिन्यांची खेळायला मोठे संस्थानिकच लागून गेलात ना तुम्ही। हा बयो, ते गाठोडे इकडे आण इकडे। हा, बघतेस त्या सुभद्रा काकूंकडे एवढे दागिने लपवून ठेवलेत होय फडताळात। सुभद्रा काकू, बघा हे गाठोडे तुमच्या ओळखीचे आहे का? नाही म्हणजे अंगणात मुलं ह्याच्याशी खेळत होती ना म्हणून विचारले। अगं बाई, हे गाठोडे मुलांच्या हाती कसे लागले? आणि इकडे माझेच आहे ते। काय आहे काय नेमके या गाठोड्या? अगं माझ्या मेलीकडे काय असणार, 3-4 जरीची लुगडी आहेत, झालं। अगं बाई, किमयात झाली म्हणायची। ठेवून ठेवून लुगड्यांचे दागिने झाले वाटते। काय म्हणायचंय तूस? उघडा ना ते गाठोडे, म्हणजे कळेल माझ्या म्हणण्याचा अर्थ। आणि इकडे उघडायला कशाला हवे? दागिनेच आहेत त्यात। काय म्हणणे आहे तुझे? हा, हेच म्हणणे आहे माझे। एवढे दागिने आहेत पदरी तरी राधावहिनींसमोर हात पसरता? अगं बाई, मला काय गरज? मी कशाला कोणासमोर हात पसरू? अगं बाई, नाही पसरले मग मुली पाहण्याच्या दिवशी उमेसाठी राधावहिनींकडे कोण हार मागत होता? अहो, कशाला भांडताय दागिन्यांवरून? राधे, तू सांगितले हेस? यांनी कशाला सांगायला हवे? माझे मीच ऐकले हो दारा आणून। बाई 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 बाई, दाराला कान लावून ऐकते ही बाई, म्हणजे मोकळेपणाने बोलायची सोय सुद्धा राहिली नाही या घरात। हो, चोरीचा जिन्नस या गाठोड्यात ठेवलेला चालतो, पण मी मात्र दारा आणून चोरून ऐकलेले चालत नाही। वा वा वा, नर्मदे तोंड सांभाळ। चोर कुणाला म्हणतेस तू? माझ्या माहेरचे दागिने आहेत ते। हो का? मग आईच्या डब्यातील हरवलेला सर कसा काय दिसतो या गाठोड्यात? आणि राधावहिनी तुमच्या गोट पाटल्या हरवल्या होत्या ना गणपतीत, त्या सुद्धा आहेत बरं का या गाठोड्यामध्ये। दाखवते ना मी। हे बघा उघडतेच ना मी। असू द्या वंस, तुम्ही शांत व्हा बघू। वंस, असू देत, नको हो इतका भाऊ। सासूबाईंचा सर आणि माझ्या गोट पाटल्या आहेत ना या गाठोड्यात, झाले तर मग ते डाग सुरक्षितच आहेत असे म्हणायचे हो। आणि घरातल्या वस्तू घरातच आहेत ना, हे काही कमी आहे? नर्मदे, शेवटचं सांगते तूच, पुन्हा माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही। आली मोठी शहाणी। राधावहिनी, तुमच्या या अशा स्वभावामुळे ही बाई आपल्या डोक्यावर बसलीये। वंस, तुम्ही शांत व्हा बघू। मी वाळ्याचे सरबत आणू का तुमच्यासाठी? काही नको, जा तुम्ही तुमची कामे करा। सरबत आई नको गराडू कधी दुसऱ्याच्या घरी, तुझ्या ग हाताची गोड गोरड भाकरी। तुम्हाला कळलं की नाही सासूबाई? हा बोला। नाही बघवलं ना, ओवी झाली आता तुझं कीर्तन। हा सुरू कर, नतद्रष्ट मेली। आणि नसले कळले तर तू आहेस की माझ्या ज्ञानात भर टाकायला। हा, कळतायत बरं टोमणे, पण घरात घडणाऱ्या गोष्टी तरी तुम्हाला ठाऊक हव्यात
म्हणून सांगत असते मी. हो हो, कळला हो तुझा उदात्त हेतू. माझ्या लक्षात आलेला आहे. मला सुद्धा उत्सुकता आहेच की काय झाले ते. हा, काल म्हणे आपला सदाशिव माडीवरच्या खोलीवर एकटा झोपला होता रात्रभर. हो का? म्हणजे शेवटी एकदाची त्याची भीती कुठच्या कुठे पळून गेली म्हणायची. नाहीतर केवढं ते रामायण त्या भीतीवरून. पण एक समजत नाहीये, काय गो? अचानक ही भीती गेली कशी? सासूबाई, ओ हसताय काय? हसू नको तर काय करू? भीती पळाली म्हणे. कशी भीती पळाली? अगो, सुलोचनेने बारकोस धाडले होते ना सोबतीला. हा, आम्हाला माहित आहे. हो होय काय? सगळेच मुसळ केरात म्हणायचे, पण मी माझ्या कानांनी ऐकले होते. भाऊजींनी सदाशिवास बजावले होते की एकट्याने जाऊन निजायचे माडीवर आणि कुणीही कुणासही सोबतीस धाडायचे नाही म्हणून. मग तरी हिने बारकूस धाडलेच. सुलोचने, यांचा निरोप आहे हो तू. पुरुषांच्या निर्णयामध्ये ढवळाढवळ म्हणून करायची नाही. आता माहेरास पाठवून दे. मग बघ काय ते. काय इथे काही शिरतय का? सासूबाई, हे बरी चुकलेच हो माझे. यापुढे नक्की लक्षात ठेवेन. नशीब कधी नव्हे ते आपली चूक कबूल केली. आजी, आई, मला चूल पेटवायला शिकवाल? काय? हा, आई, काय झाले? अगं ते अगो बोल ना, काय झाले? माझ्या हातातल्या बांगड्या हरवल्या. काय? बांगड्या सासूबाईंनी दिलेल्या? हो. अगो अशा कशा हरवल्या? मला सांग, तू कुठे काढून ठेवल्या होत्यास का? नाही ग, निघताना हातातच होत्या माझ्या, पण सकाळी उठले तर नव्हत्या. अरे अरे सदा, अरे काय करतोयस? अगदी हट्टाने पेटवतोयस हो चूल. काय झाले आता तरी सांग. अरे कशासाठी शिकायचंय सारे? सांगतच नाही तर 4-5 वेळा विचारून झाले, हे बोलतच नाही. अगं आजी, आधी चूल पेटवणार होतो मग सांगणार होतो. पण चुलीचे काही जमत नाहीये. आता सांग, कुठून आले हे खूळ? बयोने सांगितले. म्हणजे ती धिटुकली खारकुंडी. अरे सदाशिवा, पण ती तुला भेटली कुठे? पटवर्धन काकांकडे. हा, काय? तू कशासाठी गेला होतास तिथे? आणि ती का आली होती तिथे? अगं आजी, ते महत्वाचे नाहीये ग, पुढचे ऐक. सांग सांग, मी बसलेच आहे हो ऐकायला. अगं योगायोगाने आम्ही तिथे भेटलो तेव्हा कळले की पटवर्धन काकांची सुशीला ताई आजारी आहे. अगो भाई, मग आई विनापोर सासरच्यानी आणून सोडली. शिव 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 शिव. मग बयोनी मला मदतीस घेतले आणि ओव्याची फोडणी दिलेली पेस्ट सुशीलाताईस पाजली. मग तिला तरतरी आली.
अगो बाई, अरे तिकडे तर म्हणाली होती मला स्वयंपाक येत नाही, आणि तू काय मदत केलीस तिला? तांदळाचा डबा शोधला. कर्म मेल्याचं. तांदळाचा डबा शोधला. बघितले सुलोचने, तोंड काळे केले हो. बरं, पुढे? मग काही नाही, निघताना बयोने सांगितले की तुम्ही पण स्वयंपाक शिकून घ्या. काय? हो, पाहिलेत सासूबाई, हा सदाशिव आत्तापासूनच होणाऱ्या बायकोच्या ओंजळीने पाणी प्यायला लागला हो. होय गो, म्हणजे राणी साहेबाने फरमानच सोडले म्हणायचे स्वयंपाकाचे. हा स्वयंपाक करणार आणि ती गाद्या गिरद्यांवर बसून फरमान सोडणार, आणि मध्येच धावत जाऊन महाराणी बयोवर चौऱ्या ढाळणार. म्हणजे सासूला आणि आजी सासूला बायकोचे पाय चेपायलाच ठेवणार तू. दृश्य झाले हो माझ्या डोळ्यासमोर. धन्य हो, धन्य. काय गा आजी, अगं तसे नाही, त्या म्हणाल्या की आईला तेवढीच मदत होईल. ऐकलेत सासूबाई, हसण्यावरी नेऊ नका. आणि जाऊबाई, नाव तुमचे, पुढे यालाच कामाला लावेल ती. सदाशिवा, पुरे झाले हो. पुरुषांनी ही कामे करायची नाहीत. पुरुषांचे उद्योग बाहेर बाहेर हो. तू काही गरज नाहीये चूल फुंकायची. निघ जा. स्वयंपाकी कुठला? बायकोच्या ताटाखालचे मांजरच होणार आहे सदा. आणि मग करत बसेल म्याव म्याव म्याव. बघतेच मी त्याला. ही गेली आता शहाणपणा शिकवायला. कसला शहाणपणा, हे सगळे नाटक फक्त आपल्या समोर. आता जातील, तोंड धुतील बाळा बाळा म्हणून, आणि पदर काढून असे पुसत बसतील. असे जा, जाऊन बघ आणि मला येऊन सांगू. एवढेच काम आहे का मला? केवढी काम तुला? सकाळपासून नुसती एका जागेला बसून असते कुचालक्या करत. कशा मिरच्या झुलल्या हो नाकाला, करून गेली. बयो, खरे सांग, मागच्या वेळेसारख्या कोणाला दिला नाहीस ना? अगं नाही ग, आणि दिल्या असते तर सांगितलं असते ना मी तसं तुला. अगो पण कुठे शोधायच्या का बांगड्या? बांगडी 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 उमा विहीर बांगडी बांगडी. काय म्हणतोयस तू? बांगड्यांबद्दल बोलतोयस का? हा बांगडी विहीर विहीर उमा. चल बरे, दाखव मला. बांगडी बांगडी विहीर उमा उमा बांगडी. लक्ष कुठे असते गो तुझे? मुले फडतळातून हे गाठोडे घेऊन सुद्धा गेली तरी तुझे लक्ष नाही. त्या नर्मदेने माझ्या अब्रूची लक्तरे काढली. अगं काय करू मी तुझे? नाही नाही, तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाहीये. या गाठोड्याची जागाच बदलली पाहिजे मी. त्या नर्मदेची नजर पडलीये म्हणजे आता काही खरे नाही. उमा बांगडी 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 टाकली बांगडी उमा उमा विहीर. काय झालं वहिनी? विहिरीत काय पाहताय? अरे हा जनार्दन बघ ना काय म्हणतोय. म्हणतोय बयोच्या बांगड्या उमेने विहिरीत टाकल्या. टाकली टाकली विहीर टाकली टाकली.
कसे असे कसे? उमा असे का करेल? कोणास ठाऊक भयोच्या सासूने दिल्या होत्या बाबा त्या बांगड्या. पटवर्धन प्रकरणात हिने त्या दिल्या. त्याचे मोठ्या मनाने कौतुक केले हो त्यांनी, म्हणून त्यांनी पुन्हा दिल्या. त्या अशा विहिरीत गेल्या तर कुठे तोंड दाखवायला जागा नाही राहायची हो. हा जनार्दन बघ ना काय म्हणतोय. काय करायचं आता आपण? थांबा वहिनी, मी पाहतो काय करायचं ते. सुभद्रा काकू, सुभद्रा काकू. काय या काय माझो कित्तो गिरवता? काय शिमग्याचा स्वांग घेऊची इच्छा झाली? आधी पहिलं तो चेहरो धुवून घ्या बघू. चला या पहिला अडे यावा या असे. आता तू फक्त हसतच राहणार आहेस का हातावर पाणी देणार आहेस? घ्या घ्या. अहो पण या झाला कसा? चूल पेटवायला शिकत होतो तेव्हा काळे झाले तोंड. छे 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 छे. स्वयंपाक करणं म्हणजे खूप मोठं कठीण काम आहे बघ. या बायका लिहिलं या सगळ्या गोष्टी कशा करतात देवच जाणे. अहो पण तुम्ही किती गेला चूल पेटो? हा घ्या पुसा तो. अरे बाबा त्या बयोन सांगला म्हणान की काय? वा 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 चांगला चांगला. त्या बयोक चांगलं घो गावलो बरं का. उद्या ती म्हणाली एकलेच जावा माडीवर अंधारात तर जाशात. काय रे थट्टा करतोस? तिने सांगितलं म्हणून चूल पेटवायला नव्हतो गेलो मी. तर तिने सांगितलेलं पटले म्हणून गेलो होतो. आणि आईला मदत करायला गेलो तर चूल पेटवताना तोंड काळे झाले. आणि शिवाय सगळ्या बायका ओरडल्या मला आणि हकलले मला तिथून. अहो सदा भाऊ आजा पंजापासून चालत आलेलो या गोष्टी अशा एका दिवसात थोडीच बदलतात. सदा हे तुझे काय उद्योग सुरू आहेत? आधीच सारे जण तूच भित्री बागुबाई म्हणून चिडवतात. त्यात आता स्वयंपाक घरात शिरून जर तू बायकांची कामे सुरू केलीस म्हणजे आयते कोलीतच दिले सर्वांच्या हाती. ते सुद्धा होणाऱ्या बायकोच्या सांगण्यावरून. म्हणजे तर काही बघायलाच नको. नाही नाही नाही, या बाबतीत त्या गोदेचे अगदी पटते हो मला. त्या बयोच्या सांगण्यावरून स्वयंपाक घरात शिरून जर तू बायकांची कामे केलीस तर मी अजिबात खपवून घ्यायची नाही. तुला आधी जी कामे सांगितली आहेत ना ती नीट करायला शिक. ती करीत नाहीस म्हणून आजोबा रागे भरतात तूच आणि मलाही सारे ऐकवतात. त्यात ही भलती सलती थेर नकोय सांगून ठेवते मी आधीच. जात वहिनीनू वाईज मी बोलू? काय झाले? तुम्ही वगीच सदा भाऊवर रागावल्यात. लहान तोंडी मोठो घास घेतोय पण सदाशिव भाऊवर वगीच वरडल्यात तुम्ही. अहो मिया होतय ना तडे. म्हणजे पुरुषांनी ही कामं करायची नाही ह्या बयोग पण माहीत असा. पण काय करतल्यात आता? आता आम्ही जेव्हा पटवर्धनांच्या घरी गेलो तेव्हा त्यांची लेक तापान फडफडा होती. बयो थय होती म्हणून तिनं लगोलोक जाऊन पेज बनवून हाडले आणि ती पेज प्याल्यामुळे त्या पोरीक पण हुशारी येली. काय समजलात? आता माका एक सांगा, थंय जर का सदाशिव भाऊ एकलेच असते त्यांनी काय केले नाही असते? त्यांना काय जमला असता नाही. म्हणून बयो त्यांका म्हणाली सदाशिव भाऊंका की अडीअडचणीक पुरुषांका ही कामा योग होई. असे होय? तर हे बरी खरे हो. चूल पेटवायला शिका यासाठी म्हणाली बयो. आणि दुसरा काय? हो बाई, पाहिलेच बारकोबा किती सरळ स्वच्छ हेतू होता बयोचा. आणि या गोदेला कायम पराचा कावळा करायची सवय. नाही नाही, बरोबरच आहे बयोचे. आता मीच शिकवते माझ्या सदाशिवास. बघतेच कोण अडवतंय मला ते. सुभद्रा काकू, अगो उमे का करतीयस असे? तुझं दुःख समजते हो आम्हाला.
पण बयो बयोवर का राग करतीयस? त्या बिचारीने काय पाप केले? अगो काय झाले राधे, का वटवट करतेयस? वटवट? मी वटवट करतीये? अहो काकू, बयोच्या सासूने दिलेल्या बांगड्या उमेने विहिरीत टाकल्या. काय? अगो असे कसे होईल? काहीतरीच बोलायचं म्हणजे काय? काय झाले आता? काय केलं ह्यांनी? अहो वंस, बयोच्या सासूने दिलेल्या बांगड्या उमेने विहिरीत टाकल्या. अगं बाई,